बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते बारामतीमधून। राष्ट्रवादी आणि भाजपने प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यावर अखेर काँग्रेसने बारामतीच्या पोटनिवडणुकीतनं माघार घेतली आहे। यामुळे सुनेत्रा पवारांसोबत पवार कुटुंबीय आणि भाजपचाही जीव भांड्यात पडलाय। मात्र निवडणुकीतून माघार घेण्यासाठी काँग्रेसने तब्बल 3 दिवस सगळ्यांनाच खेळवलंय। सुनेत्रा पवारांनी सपकाळांना तब्बल 3दा फोन करत मनधरणी केलेली आहे, तर सुनेत्रांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं आश्वासन देणाऱ्या फडणवीसांनी आपला शब्द पाळत सपकाळांना फोन केला आणि माघार घेण्याची कळकळीची विनंती केली। शरद पवारांनीही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन करत शिष्टाई केली आहे। सुप्रिया सुळेंनीही काँग्रेसला माघार घेण्याची विनंती केली, तर शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी सपकाळांची भेट घेतली। अखेर केंद्रीय नेतृत्वाशी संवाद साधल्यावर सपकाळांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राची संस्कृती सभ्यता म्हणून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला। मात्र तोपर्यंत काँग्रेसने सगळ्यांनाच जेरीस आणलं हे मात्र नाही। या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत। ही सभ्यतेच्या सुसंस्कृतपणाच्या अनुषंगानं या निवडणुकीतून आमचे जे उमेदवार आहेत आकाश मोरे हे माघार घेतील अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे। काँग्रेसने शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घेतला। आज नेमकं काय काय घडामोडी घडल्या आहेत ते बघूया। सकाळी 8 वाजता रोहित पवार हर्षवर्धन सपकाळ यांची भेट झाली। 11:20 मुख्यमंत्र्यांनी मग हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला। धनंजय मुंडेंनी सपकाळांना फोन केला। वेळ होती सकाळी 11:40 तर सकाळी 11:15 वाजता सुनेत्रा पवार आणि सपकाळ यांच्यामध्ये फोनवरून संवाद झाला। सपकाळांची मल्लिकार्जुन खरगे यांच्याशीही चर्चा झाली 11:55 शरद पवारांनी मग मल्लिकार्जुन खरगेंना फोन केला। वेळ होती दुपारी 12:05 राष्ट्रवादीचे आमदार सपकाळांसोबत चर्चेला गेले। भेट झाली दुपारीच 12:05 आणि या सगळ्या घडामोडींनंतर दुपारी 2 वाजता अर्ज माघारीचा निर्णय हा काँग्रेसने जाहीर केला। तर काँग्रेसने निवडणुकीतनं माघार घेतल्यावर जय पवार नेमकं काय म्हणाले, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते